नमस्कार मित्रांनो, राजमाता जिजाऊ अकॅडमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा जो टॉपिक आहे तो आपला प्रॅक्टिस आहे 2.6 आणि 2.6 मध्ये आज आपण पाहणार आहोत वर्ड प्रॉब्लेम. वर्ड प्रॉब्लेम पाहत असताना आपल्याला आपण आतापर्यंत 2.5 पर्यंत फक्त एक्झाम्पल पाहिलेत. वर्ड प्रॉब्लेम पाहत असताना तुमचा ऑल क्वेश्चन हा वर्डमध्ये असतो. तो वर्डमधला क्वेश्चन हा तुम्हाला व्हेरिएबलमध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागते आणि व्हेरिएबलमध्ये कन्वर्ट करून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काही कंडिशन असतात. त्या कंडिशन तुम्हाला समजून घ्याव्या लागतात आणि त्या समजून घेतल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये ज्याची काही किंमत फाइंड करायची त्या किमतीला तुम्हाला व्हेरिएबल सपोज करायचे. सपोज एक्स वाय झेड काय तुमच्या पद्धतीने तुम्हाला करता येईल त्या पद्धतीनं आपण सपोज करू शकतो आणि सपोज करून बाकीच्या तुम्हाला कंडिशन लिहून काढायच्यात आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये फॉर्म करायचे आणि तुम्हाला त्या व्हेरिएबलची किंमत फाइंड करायची. तर आपण आज पाहूया 2.6 मधला फर्स्ट नंबरचा क्वेश्चन काय आहे ते आपण पाहूया. तुम्हाला स्क्रीनवर पण दिसेलच, आपण फळ्यावर पण लिहून ठेवलं आहे मी. काय बघा, प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ago and 3 years hence is 84. फाइंड हर प्रेझेंट एज. तुम्हाला मी सांगितलं जे काढायचे त्याच्यावर आपलं जास्त लक्ष पाहिजे. आपल्याला काय काढायचे, तिचं प्रेझेंट एज फाइंड करायचे. मग प्रेझेंट एज फाइंड करायचं असताना मी तुम्हाला सांगितलं जे काढायचे त्याला आपल्याला काय करायचे, व्हेरिएबल सपोज करायचे. आपण त्याला सपोज एक्स सपोज करायचे. म्हणजे तुम्हाला प्रगतीचं प्रेझेंट एज काय असणार आहे, एक्स सपोज करायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला कंडिशन फाइंड करायची. मग आता कंडिशन काय बघा, प्रोडक्ट सांगितलाय कोणाचा, त्या दोन कंडिशन मध्ये या एका कंडिशन मध्ये काय सांगितलं, प्रोडक्ट सांगितलाय. कोणाकोणाचा सांगितलंय ते बघा. प्रगतीच एज कोणाचा, प्रगतीच्या एजच्या 2 years ago म्हणजे तिचं जे आत्ताचं वय आहे त्याच्या 2 वर्ष अगोदरचं अँड 3 year hence. हेन्स म्हणजे नंतरचं, म्हणजे 2 वर्ष अगोदरचं वय आणि 3 वर्षानंतरचं वय यांच्या वयाची तुम्हाला काय करायचं आहे, प्रोडक्ट करायचा आहे आणि तो प्रोडक्ट किती आला पाहिजे, 84 आला पाहिजे, अशी त्याची कंडिशन आहे. मग त्या कंडिशन तुम्हाला पहिले काय करायचं म्हणले मी, आपण मांडून घ्यायच्यात. मी त्या मांडून घेतो. आपण पहिले बघू काय लिहिता. प्रगतीचं मी तुम्हाला सांगितलं वय आत्ताचं काय करायचं, आपल्याला एक सपोज करायचं. मी ते करतो. लेट द एज, प्रेझेंट एज असलं तुम्ही, द प्रेझेंट एज ऑफ प्रगती इज एक्स इयर. तिचं आत्ताचं वय किती आहे, सपोज आपण एक्स वर्षे कळतं. आता एक्स वर्षे आत्ताच आहे तर तिचं 2 वर्ष अगोदरचं काय असणार आहे, 2 years पाठीमागे जायचे म्हणजेच एक्स मायनस 2 असेल. म्हणजेच तुम्ही ते काय करसाल, इथे करसाल देअरफॉर द प्रगतीज 2 years ago एज ऑफ, असं करू, एज ऑफ 2 years ago इज इक्वल टू एक्स मायनस 2. कळत असेल, एक्स तिचं आत्ताचं वय आहे आणि 2 वर्ष अगोदरचं वय म्हणजे 2 वर्ष पाठीमागे जायचं म्हणजे एक्स मायनस 2. जसं एक्स मायनस 2 तिचं हे 2 वर्ष अगोदरचं असेल तर 3 वर्षानंतरचं काय असणार आहे, एक्स आताच्या प्रेझेंट वयामध्ये तुम्हाला 3 वर्ष ऍड करायचे म्हणजे एक्स प्लस 3 असेल. म्हणजेच आपण इथे करू देअरफॉर द प्रगतीज एज ऑफ 3 years hence इज इक्वल टू एक्स प्लस 3. हे 3 वर्षानंतरचं आणि हे 2 वर्ष अगोदरचं आणि यांची तुम्हाला कंडिशन सांगितली. यांचा काय सांगितलंय, प्रोडक्ट सांगितलाय 84. क्वेश्चन एकदम सोपे असतात. मी तर येतो देअरफॉर किंवा फ्रॉम गिव्हन कंडिशन. त्यांनी जी कंडिशन सांगितली ती कंडिशन काय आहे, प्रोडक्ट ऑफ कोणाकोणाचा, 2 years अगोदरचं वय आणि 3 वर्षानंतरचं वय. म्हणजेच तुम्हाला प्रोडक्ट करायचं आहे एक्स मायनस 2 आणि इंटू एक्स प्लस 3 आणि किती यायला पाहिजे, 84 यायला पाहिजे. ही कंडिशन आहे. ही कंडिशन तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्ममध्ये मांडून घ्यायची आणि तुम्हाला हे सोडून घ्यायचे. आणि ज्यावेळेस क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला भेटल त्यावेळेस तुम्हाला आपण ज्या 3 मेथड्स पाहिल्यात त्या 3 मेथडपैकी तुम्ही कोणतीही एक मेथड यूज करू शकतो. पण आपण जनरली करत असतो की आपण जी जनरली फॅक्टरायझेशन मेथड असते ती सोपी जाते म्हणून आपण फॅक्टरायझेशन मेथड यूज करतो. तुम्ही तुमच्या पद्धतीने कोणतीही करू शकता. आपण याचं सोडून घेऊ. आता प्रोडक्ट आहे म्हणजे तुम्हाला एक्स ने याला मल्टिप्लाय करायचं म्हणजे याचे आन्सर भेटतील एक्स इन ब्रॅकेट एक्स प्लस 3 इथं -2 एक्स प्लस 3 आणि इज इक्वल टू
4 सोडून घेऊ आपण. एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 2x आणि मायनस 6 इज इक्वल टू 84. हे 3x मधून 2x गेले तर 1x उरते, म्हणजे इथं सोडून घेता येईल तुम्हाला. एक्स स्क्वेअर प्लस 1x आणि हा मायनस 6 आणि हा इकडे मायनस 84 इक्वल टू 0. 84 आणि 6 म्हणजेच 90 होतील मायनसचे, म्हणजे तुम्हाला इक्वेशन भेटते एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 90 इक्वल टू 0. आणि हे तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटलं. हे तुमचं भेटणंच खूप महत्त्वाचं असतं. याच्यानंतर तर आपण शिकलेलीच आहेत की आपल्याला फॅक्टरायझेशन मेथड हे कसं सोडवायचं ते मी इथे फॅक्टरायझेशन मेथडनं सोडवतो. काय करायचं तुम्हाला, 90 हा मायनस 90 प्रोडक्ट आहे एचा आणि सीचा, आणि याचे तुम्हाला फॅक्टर्स पाडायचे. पण तुम्हाला एक लक्षात ठेवायचं, इथं जर मायनस असेल तर याचा एक फॅक्टर हा प्लस असतो आणि एक फॅक्टर हा मायनस असतो, तरच याचा मल्टिप्लिकेशन मायनस येईल. मग आता तुम्हाला लक्षात येईल, इथं 2 तर एक तर काला, एक प्लस एक मायनस आहे, आणि इथं जी किंमत असते का ती किंमत म्हणजे इथे 1 आहे. म्हणजेच या 2 फॅक्टरमध्ये कितीचा फरक असला पाहिजे, 1चा फरक असला पाहिजे. म्हणजे तुम्हाला 2च माहिती आहेत. 9 × 10 म्हणजेच आता इथं प्लस आहे म्हणून प्लसचे 10 आणि मायनस 9. कशामुळे, कारण इथं प्लस असेल तर मोठी संख्या प्लस असते आणि इथं मायनस असेल तर मोठी संख्या मायनस असते. मग इथं प्लस आहे म्हणून मोठी संख्या प्लस, म्हणजे याची फॅक्टर पडले प्लसचे 10 मायनसचे 9, म्हणजे त्याची फॅक्टर पडले. देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस 10x मायनस 9x मायनस 90 इक्वल टू 0. हेच फॅक्टर्स मी इथे सोडून घेतो. आता हे आणि ह्याच्यातून एक कॉमन, याच्यातून कॉमन काढायचे, मी इथे सोडून घेतो. काय बघा, पहिल्यामधून भेटल x आणि x प्लस 10, याच्यातून कॉमन काढा मी x, इथून मायनस 9 जर बाहेर काढले मी तर मध्ये भेटल x प्लस 10 इक्वल टू 0. कशामुळे x प्लस 10, आता हे जो मायनस काढ्या बाहेर तर याने याला मल्टिप्लिकेशन म्हणजे 9x भेटते मायनसचे, आणि मायनस इंटू प्लस केलं तर मायनसचे 90 भेटतात. त्यासाठी आपण मायनस 9x काढतो. ज्यावेळेस 2 फॅक्टर्स सारखे भेटतात, x प्लस 10 त्याच्यापैकी एक घ्यायचा आहे x प्लस 10, आणि हा उरलेला एक घ्यायचा आहे x मायनस 9 इक्वल टू 0. आता या दोन जे फॅक्टर्स आहेत त्या फॅक्टरचा प्रोडक्ट 0 आहे. त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं, हे ज्यावेळेस 2 फॅक्टर्स येतील त्यावेळेस तुम्हाला करायचे सेपरेट करायचे. म्हणजेच काय भेटेल, x प्लस 10 इक्वल टू 0 और x मायनस 9 इक्वल टू 0. म्हणजे याचा आन्सर भेटेल तुम्हाला. हा तिकडे जाऊन मायनस होईल, म्हणजेच x इज इक्वल टू मायनस 10 भेटेल, और x इज इक्वल टू हा मायनस तिकडे जाऊन प्लस 9 भेटेल. पण तिचं आपल्याला काय काढायचंय, प्रेझेंट एज काढायचंय. प्रेझेंट एज कधी मायनस मध्ये असतं का, नसते. मग इथे लिहिसाल देअरफॉर द एज इज नॉट निगेटिव्ह नसतं, म्हणून x इज इक्वल टू काय असणार आहे, 9 असणार आहे. आणि x इज इक्वल टू 9 म्हणजेच कोणाचं वय येते, तिचं प्रेझेंट वय. म्हणून तुम्ही इथे लिहिसाल देअरफॉर द प्रेझेंट एज ऑफ प्रगती इज 9 इयर्स. तिचं आत्ताचं वय किती आहे, 9 वर्ष आहे. या पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन सोडवता येतो. असे सोपे क्वेश्चन आहेत. आपण लगेच सेकंड नंबरचा आपण क्वेश्चन घेऊया. चला, प्रॅक्टिस सेट 2.6 मधला क्वेश्चन नंबर सेकंड, आणि क्वेश्चन नंबर सेकंड आपण पहिले पाहूया. द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर्स इज 244. फाइंड द नंबर्स. तुम्हाला काय सांगितली, सम काढायची. कोणाची, सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे एका पाठोपाठ येणारे. जसे 2च्या नंतर 4, 4च्या नंतर 6, 6च्या नंतर 8. इव्हन म्हणले मी, इव्हन. आता मी इव्हन इथं मुद्दाम या पद्धतीने लिहिले की तुमचा हा क्वेश्चन थोडासा प्रिंट मिस्टेक आहे. इथं तुमच्या पुस्तकामध्ये इव्हन नाही, डायरेक्ट नॅचरल नंबर्स आहे. तर इथं थोडीशी प्रिंट मिस्टेक करायची. इव्हन नॅचरल नंबर्स इज 244 असा क्वेश्चन आहे तो. आणि मुद्दामून मी तुम्हाला सांगतोय इव्हन नॅचरल नंबर्स म्हणजे कोणते असतात, 2, 4, 6, 8, 10, 12 असे असतात. तर प्रत्येक इव्हन नॅचरल नंबरमध्ये 2चा डिफरन्स असतो. जसा ऑड नंबरमध्ये पण 2चाच असतो, आणि फक्त नॅचरल नंबरमध्ये म्हणलं तर 1चा डिफरन्स असतो. जसा 1च्या नंतर 2, 2च्या नंतर 3, 3च्या नंतर 4 या पद्धतीने ह्या नॅचरल नंबर असतात. पण त्यांनी इव्हन नॅचरल नंबर म्हणलं. जर इथे इव्हन टाकलं तरच हा क्वेश्चनचा आन्सर करेक्ट निघेल, नाहीतर थोडासा आन्सर चुकू शकतो. त्यासाठी मी तुम्हाला क्वेश्चन पहिले तुम्हाला दुरुस्त करून घ्यायचा आहे. आपण इव्हन नॅचरल नंबर पाहणार आहोत, आणि इव्हन नॅचरल नंबरच्या जी काही स्क्वेअर आहे आणि त्या स्क्वेअरची सम किती आली पाहिजे, 244
4 आली पाहिजे अशी कंडिशन. मग आपण पहिले करू. मी तुम्हाला सांगितलं काय फाइंड करायचे, फाइंड द नंबर्स. ते नंबर्स फाइंड करायचे. मग आपल्या काय करावं लागणार आहे, एक कुठलाही नंबर आपल्याला एक्स कन्वर्ट करावा लागेल, एक्स सपोज करावं लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला दुसरा फाइंड करता येईल. पहिले आपण एक काम करू. लेट द फर्स्ट इवन नॅचरल नंबर इज एक्स. सपोज ते फर्स्ट इवन नॅचरल नंबर कोणता आहे, एक्स आहे, तर सेकंड तुम्हाला लगेच भेटून जाईल. देअरफॉर द सेकंड नॅचरल नंबर, इवन नॅचरल नंबर इज एक्स प्लस 2. एक्स मायनस 2 पण होऊ शकते, एक्स प्लस 2 पण होऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही. फक्त तुम्हाला डिफरन्स कितीचा असला पाहिजे, 2चा असला पाहिजे. आणि इथं जर इव्हन नसला असतं तर एक्स प्लस 1 करावं लागला असतं, कारण 1चा फरक असतो नॅचरल नंबरमध्ये. पण इव्हन असल्यामुळे इव्हन नॅचरल नंबरमध्ये कितीचा फरक असतो, 2चा असतो, म्हणून एक्स प्लस 2 केला आपण. हे झालं. आता तुमचा हा पहिला नंबर भेटला आणि हा तुमचा सेकंड नंबर भेटला. तर तुमची कंडिशन काय सांगितली, या नंबरच्या स्क्वेअरची बेरीज सांगितली. मग आपण त्याचे करून घेऊ. पहिली कंडिशन घेऊ. मी ते लिहितो, फ्रॉम गिवन कंडिशन काय, पहिल्या नंबरचा स्क्वेअर म्हणजेच एक्सचा स्क्वेअर प्लस सम सांगितल्या, प्लस दुसऱ्या नंबरचा स्क्वेअर म्हणजेच एक्स प्लस 2चा स्क्वेअर आणि इज इक्वल टू किती असला पाहिजे, 244 असला पाहिजे. ही तुमची कंडिशन. ही कंडिशन आपण अप्लाय करून घेतली. आता याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, हे इक्वेशन क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये फॉर्म करून घ्यायचं. आपण सोडून घेऊ. इथं मला डायरेक्ट घेता येईल एक्स स्क्वेअर प्लस, इथं तुमचा हा ए प्लस बीचा फॉर्म्युला लागू होतो. ए प्लस बीचा फॉर्म्युला काय असतो, ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab आणि प्लस बी स्क्वेअर. हा तुमचा फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला इथं लागू पडतो. मी इथं लावतो. आता इथे एचा स्क्वेअर आहे, ए हे म्हणून एचा स्क्वेअर येईल. इथे एक्स आहे म्हणून इथं एक्सचा स्क्वेअर होईल प्लस इथे हे 2ला 2 फॉर्म्युल्यामधलं आणि ए इंटू बी म्हणजे या दोघांचा गुणाकार. इथे या दोघांचा गुणाकार म्हणजे 2x आणि हे 2 म्हणजेच बेदोन्ही 4x होईल आणि प्लस हे 2चा स्क्वेअर मी डायरेक्ट घेतो. 2चा स्क्वेअर किती होईल, 4 होईल आणि हे जशा जसं इक्वल टू 244. हा फॉर्म्युला मी इथं करून घेतला. सोडून घेऊ आपण पहिले. हे एक्सचा स्क्वेअर आणि हे एक्सचा स्क्वेअर दोन्ही ॲडिशनमध्ये म्हणून इथं काय होईल, 2xचा स्क्वेअर होईल प्लस हे जशा जसं 4x, हे जशाला जसं 4 आणि हा इकडे येऊन -244 इक्वल टू 0. आता 244 म्हणजेच 244 मधून मायनस जर मी 4 केले तर मायनसचे 240 उरतील. म्हणजेच तुम्हाला इक्वेशन भेटते 2xचा स्क्वेअर प्लस 4x आणि प्लस मोठी संख्या -1 मायनसचे 240 इक्वल टू 0. हे इक्वेशन तुम्हाला भेटतं. पण मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीनं आपण मागच्या पण पाहिलेत, जर समजा पूर्ण इक्वेशनला कुठल्या संख्येनं डिवाइड होत असेल तर तुम्हाला डिवाइड करता येत असतं. मग इथं डिवाइड होतो, 2 न होतं, इथं 2 न होतं, इथं 2 न होतं. मग आपण प्रत्येकाला 2 न डिवाइड करू. म्हणजेच काय होईल, एक्सचा स्क्वेअर प्लस 2x आणि मायनस 2 1 2 2 4 आणि 0 आणि इक्वल टू 0. म्हणजेच तुमचं जे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे तुम्हाला या पद्धतीनं भेटतं. कसं भेटलं ते लिहायचं इथं, डिव्हायडिंग बाय 2. आपण याला 2 ने डिवाइड केले म्हणून हे तुम्हाला या पद्धतीनं भेटलं. मग हे इक्वेशन तुम्हाला कोणत्याही पद्धतीने सोडता येते, पण आपण जनरली काय करतो, फॅक्टरायझेशन मेथडनं. मग आपण इथं काय होईल, -20 पाहिजेत, 120 पाहिजेत आणि तुम्हाला या याचे फॅक्टर पाडायचे. मी तुम्हाला सांगितलं इथं जर मायनस असेल तर त्याच्यामधला एक फॅक्टर प्लस असतो आणि एक फॅक्टर मायनस असतो. आणि कितीचा फरक पाहिजे, 2चा पाहिजे. 12 20 म्हणजेच, आणि इथं प्लस असेल तर मोठा फॅक्टर हा प्लस असतो आणि लहान फॅक्टर हा मायनस असतो. म्हणजेच 12 गुणिले 10 केले तर -चे 120 आणि 12 मधून 10 गेले तर प्लसचे 2. म्हणजे त्याचे फॅक्टर पडतील x स्क्वेअर प्लस 12x मायनस 10x आणि -120 इक्वल टू 0. आणि मी तुम्हाला सांगितलं ज्यावेळेस फॅक्टर पडतात त्यावेळेस तुम्हाला कॉमन काढता येते. मग याच्यातून कॉमन काढायचे, याच्यातून कॉमन काढायचे, ते मी इथे काढतो. बघा, x याच्यामधून x याच्यामधून x निघते. म्हणजेच मला काय भेटेल, x जर बाहेर काढा तर x प्लस 12 राहते मध्ये. इथून मी -10 बाहेर काढले तर इथं राहतो x प्लस 12 इक्वल टू
0. आता हे कसं राहिलं मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं की हे कॉमन काढणं म्हणजे काय, या दोघांचा गुणाकार केला तर मला x² भेटला पाहिजे, या दोघांचा गुणाकार केला म्हणजे मला 12x भेटलं पाहिजे, -10 न याला x ला मल्टिप्लाय केलं -10x भेटला पाहिजे, आणि -10 न जर मी +12 ला जर मल्टिप्लाय केलं तर मला -120 भेटले पाहिजे, म्हणजे भेटतं. आता तुम्हाला मी सांगितलं हे दोन ब्रॅकेट सारखे भेटतील त्यावेळेस एक ब्रॅकेट कॉमन काढायचा आहे x + 12, आणि हा जो उरलेला आहे तो एका ब्रॅकेटमध्ये टाकायचा आहे x - 10 = 0. दोन ब्रॅकेट ज्यावेळेस मल्टिप्लिकेशनमध्ये येतील त्यावेळेस त्याला सेपरेट करायचे, म्हणजेच x + 12 = 0 और x - 10 = 0. हा जाऊन तिकडं इथं 12 द्या आणि =0, हा जाऊन तिकडं मायनस होईल, x = -12 फर्स्ट नंबर भेटला और x = +10. पण मी तुम्हाला सांगितलं नॅचरल नंबर कधी निगेटिव्ह नसतात, म्हणजेच तुम्हाला काय भेटली पहिली नंबर 10 भेटला, म्हणजेच मला इथे लिहिता येईल देअरफॉर किंवा बट नॅचरल नंबर डज नॉट निगेटिव्ह. हा निगेटिव्ह नसतो, म्हणजेच तुम्हाला पहिली नंबर काय भेटला x = 10. हा फर्स्ट नंबर भेटला. सेकंड तुम्हाला लगेच भेटेल x + 2 आहे, म्हणजेच काय भेटेल तुम्हाला अँड सेकंड नंबर. इथं वाटल्यास फर्स्ट नंबर लिहा, फर्स्ट नंबर = x = 10 आणि सेकंड नंबर x + 2 म्हणजेच 10 + 2 म्हणजेच किती भेटतोय 12 भेटते. म्हणजेच पहिली संख्या ही 10 आहे आणि दुसरी संख्या ही 12 आहे, म्हणजेच तुम्हाला लिहिता येईल दीज नंबर्स आर देअरफॉर दीज कॉन्झ्युकेटिव्ह even natural numbers are 10 and 12. या पद्धतीने तुम्हाला हा तुमचा सेकंड नंबरचा क्वेश्चन तुम्हाला या पद्धतीने सोडवता येईल. असे सोपे क्वेश्चन आहेत. थर्ड नंबरचा पण क्वेश्चन आपण लगेच घेऊया. चला, प्रॅक्टिस सेट 2.6 मधला क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन पाहिल्याच्या नंतर भीती वाटेल असा प्रश्न आहे, पण एकदम सोपा प्रश्न आहे आणि हा ॲक्टिव्हिटी टाईपचा आहे. तर ॲक्टिव्हिटी टाईप जरी असेल तरी आपण हा क्वेश्चन सोडू, बघू कसं वाटते बघा. काय आहे बघा, इन द ऑरेंज गार्डन मिस्टर मधुसूदनचं एक ऑरेंज गार्डन आहे. देर आर 150 ऑरेंज ट्रीज, आणि त्या ऑरेंज गार्डनमध्ये किती 150 ट्रीज आहेत, ऑरेंजची झाडं आहेत. द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो इज 5 more than दॅट ईच कॉलम. आणि लक्षात आलं असेल तुम्हाला, कॉलममधल्या झाडांची जी संख्या आहे त्या संख्येपेक्षा रो मधली झाडांची संख्या आहे ती 5 न कशी जास्त आहे. कॉलम आणि रो म्हणजे तुम्हाला कळतील, उभे म्हणजे कॉलम असतात, आडवे म्हणजे रो असतात. याच्यामध्ये जेवढे झाडं असतील त्या झाडापैकी या आडव्या याच्यामध्ये 5 झाडं जास्त आहेत. लक्षात आलं असेल तुम्हाला. आता याच्यामध्ये सपोज आपण काहीतरी 10 आहेत किंवा आपण सपोज काहीतरी 20 धरू, काय हरकत नाही 20 धरू. याच्यात 20 असतील, याच्यात किती असणार आहेत 25 असणार आहेत, बरोबर. आणि जेवढे काही कॉलम असतील तेवढे कॉलम आणि जेवढे काही रो असतील तेवढे रो, तेवढ्या रोची आणि तेवढ्या कॉलमच्या जर मी मल्टिप्लिकेशन केलं, म्हणजेच मला लक्षात आलं असेल या 20 आणि 25 यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं मी, किंवा इथे जेवढे कॉलम आहेत जेवढे रो आहेत त्यांची जर आपण त्या झाडांची संख्या जर काढायची असेल टोटल, तर यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं असेल तर आपल्याला काय भेटते 25 × 2 म्हणजेच 50 होतील, आणि हे 0 म्हणजेच 500. म्हणजेच या गार्डनमध्ये किती झाडं असले पाहिजे 500 ट्रीज असले पाहिजे. असं तुम्हाला मल्टिप्लिकेशन करावं लागते, तरच तुम्हाला टोटल झाडांची संख्या भेटते. पुढे काय म्हणते बघा, फाइंड द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो. प्रत्येक रो मधले तुम्हाला काढायचे, ईच कॉलम प्रत्येक कॉलम मधले तुम्हाला काढायचे विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग फ्लो चार्ट. आणि तुम्हाला फ्लो चार्ट दिला, त्या फ्लो चार्टनुसार तुम्हाला काढायचे. फ्लो चार्ट कसा आहे बघा, नंबर ऑफ ट्रीज इन अ कॉलम इज x. त्यांनी सपोज करून टाकले हे कॉलम मधले किती येतं x आहेत. त्याच्यानंतर हा सेकंड नंबरचा नंबर ऑफ ट्रीज इन रो. आता याच्यामध्ये x आहेत कॉलम मध्ये, तर कॉलम पेक्षा रो मध्ये किती येतं 5 झाडं जास्त आहेत, म्हणजेच इथे किती असतील x + 5 असेल. x + 5 म्हणजे तुम्हाला फर्स्ट नंबर एक रिकामी जागा भेटली. आता याच्यानंतर थर्ड नंबरचा जो चार्ट आहे तो हा आहे.
टोटल नंबर ऑफ ट्रीज त्यांनी ऑलरेडी दिली तुम्हाला. किती येतं? 150. म्हणून इथं लिहून टाकसाल 150. थर्ड तुम्हाला याची रिकामी जागा भेटली. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, याच्यावरून तुम्हाला हा जो फोर्थ नंबरचा आहे फ्रेम क्वाड्रॅटिक इक्वेशन, तुम्हाला याच्यावरून क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला फाइंड एक्सची किंमत फाइंड करायची. त्याच्यानंतर तुम्हाला नंबर ऑफ ट्रीज इन कॉलममधले नंबर ऑफ ट्रीज काढायचे आणि त्याच्यानंतर तुम्हाला नंबर ऑफ ट्रीज इन रो मधले फाइंड करायचे. एकदम सोपं आहे. मी तुम्हाला आत्ता सांगितल्या पद्धतीनं सपोज त्यांनी ऑलरेडी केले, मी हे लिहून टाकतो. एक नंबर देतो वाटले असेल आपण जे काढायचे ते नंबर ऑफ ट्रीज इन अ कॉलम इज एक्स. त्याला आपण वाटल्यास लेट करू. इथे लिहितो लेट करतो. याला लेट त्यांनी ऑलरेडी दिलेलं आहे. आपण एक नंबर देऊन लेट करू. लेट नंबर ऑफ ट्रीज इन अ कॉलम इज एक्स मध्ये भेटले म्हणजे तुम्हाला नंबर ऑफ ट्रीज कॉलम मध्ये भेटले. याच्यामध्ये पण 2 नंबर लिहितो मी. नंबर ऑफ ट्रीज इन रो इज इक्वल टू एक्स प्लस 5 आणि टोटल काढायचे. नंबर ऑफ त्यांनी ऑलरेडी दिलेत तुम्हाला. 3 नंबर याला देतो मी. टोटल नंबर ऑफ ट्रीज इज इक्वल टू 150 भेटलेत. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड करायचं. तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन जर फाइंड करायचं असेल तर त्यांची जी कंडिशन आहे त्या कंडिशन तुम्हाला फाइंड करता येईल. मग तुम्हाला काय करायचे, टोटल नंबर ऑफ ट्रीज काढायचे. मी इथे काढतो 4 नंबर आपल्याला दिलेले आहेत. पण हे कसे काढायचे मी तुम्हाला सांगितलं. याचा मल्टिप्लिकेशन करावं लागेल. म्हणजेच टोटल नंबर ऑफ ट्रीज इज इक्वल टू एक्स इंटू एक्स प्लस 5. हे तर आपल्याकडे ऑलरेडी माहिती आहे. किती आहेत? 150 आहेत. म्हणजेच तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटते. म्हणजेच एक्स इंटू एक्स प्लस 5 इज इक्वल टू 150. याच्यावरून तुम्हाला किमती काढायच्यात. काय होईल? एक्स स्क्वेअर होईल प्लस 5x होईल आणि हा मी डायरेक्ट इकडे घेतो 150 इक्वल टू 0. म्हणजेच तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला या ठिकाणी भेटतं. आणि याचे तुम्हाला फॅक्टर पडायचे. एकदम सोपं आहे. 150 पाहिजे मायनस 150 यांचे 2 फॅक्टर पाडायचे. एक प्लस असला पाहिजे, एक मायनस असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये कितीचा फरक असला पाहिजे? 5चा असला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे 15 गुणिले 10 15 10 150. प्लस असेल तर मोठी संख्या ही प्लस असते, लहान संख्या ही मायनस असते. म्हणजेच मायनसचे 10. 15 मधून 10 गेले तर प्लसचे 5 उरतील आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 150 होतील. म्हणजे याचे फॅक्टर पडतील एक्स स्क्वेअर प्लस 15x मायनस 10x मायनस 150 इक्वल टू 0. फॅक्टर्स पाडायच्या नंतर या फॅक्टरमधून एक एक कॉमन काढायचे. मी इथं कॉमन काढतो. इथून x कॉमन निघेल म्हणजेच x इन ब्रॅकेट x प्लस 15 उरल. दुसऱ्या ब्रॅकेटमधून मायनस 10 बाहेर काढले मी तर इथं उरल x प्लस 15 इक्वल टू 0. कसं उरतील तुम्हाला मी ते ऑलरेडी सांगितलेलंच आहे. तर याच्यापैकी एक ब्रॅकेट घ्यायचा आहे x प्लस 15 आणि हा उरलेला एक ब्रॅकेट म्हणजेच x मायनस 10 इक्वल टू 0. मल्टिप्लिकेशनमध्ये आले म्हणजे सेपरेट करायचे. x प्लस 15 इक्वल टू 0 और x मायनस 10 इक्वल टू 0. हा तिकडं जाईल म्हणजेच x इज इक्वल टू मायनस 15 भेटेल और x इज इक्वल टू हा मायनस तिकडे जाऊन प्लस 10 भेटेल. पण तुम्हाला मी सांगितलं झाडांची संख्या कधी निगेटिव्ह असते का? नाही. मग इथे लिहिसाल बट नंबर ऑफ ट्रीज डज नॉट निगेटिव्ह therefore x इज इक्वल टू 10. म्हणजेच आता x इज इक्वल टू 10 म्हणजेच कोणाची आहे ही संख्या कोणाची आहे? कॉलमची. म्हणजेच नंबर ऑफ ट्रीज तुम्हाला इन कॉलम भेटतील. एक नंबर भेटेल. therefore नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम इज इक्वल टू x आणि इज इक्वल टू 10 किंवा डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. किती येतं? 10 आहे. अँड सेकंड नंबर ऑफ ट्रीज इन रो इज इक्वल टू x प्लस 5 इज इक्वल टू x म्हणजेच 10 प्लस 5 म्हणजेच किती होतील? 15. म्हणजेच ट्रीज रो मधले किती भेटले? 15 आणि कॉलम मधले किती भेटले? 10. दुसरं काय काढायला सांगितलं होतं? x ची किंमत आपण फाइंड केली ऑलरेडी. किती आहे?
10 आहे. त्याच्यानंतर तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन पण फाइंड केलं आपण इथे केलेले. फक्त तुम्हाला हे काढायचं होतं, नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम आणि नंबर ऑफ ट्रीज इन रो. या पद्धतीने तुम्हाला 10 and 15 असा आन्सर भेटेल. एकदम सोपा क्वेश्चन आहे. दिसायला क्वेश्चन खूप मोठा आहे, पण आन्सर काढायला गेलं तर एकदम सोपं आहे. या पद्धतीने तुमचा हा 3 नंबरचा क्वेश्चन पण तुम्हाला इथं सॉल्व्ह करता येईल. लिहून घ्यायचं तर स्क्रीनशॉट काढू शकता. लगेच आपण 4 नंबरचा क्वेश्चन पण पाहूया. चला, प्रॅक्टिस सेट 2.6 मधला क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 दिसायला एकदम छोटा आहे, पण थोडासा मागची जी पाहिजे त्याच्यापेक्षा थोडासा हार्ड आहे. आता क्वेश्चन काय म्हणते बघा. विवेक इज ओल्डर दॅन, ओल्डर म्हणजे मोठा, दॅन किशोर, किशोरपेक्षा तो मोठा आहे. कितीनं? बाय 5 years, 5 वर्षानं मोठा आहे. म्हणजेच कोण मोठा झालं? विवेक हा मोठा झाला किशोरपेक्षा, किशोरपेक्षा 5 वर्षानं मोठा आहे. म्हणजे किशोर काय झाला? लहान झाला आणि विवेक हा मोठा झाला. लक्षात ठेवायचं तुम्हाला, जे लहान आहे त्यांचं वय तुम्हाला सपोज करायचंय, म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचं मोठा कोण लहान कोण. विवेक हा मोठा झाला, किशोर हा लहान झाला. द सम ऑफ द रेसिप्रोकल्स ऑफ देअर एजेस इज 1/5. फाइंड देअर प्रेझेंट एजेस. इथं पण तुम्हाला त्यांचे प्रेझेंट एजेस तुम्हाला फाइंड करायचे, पण दोघांचे करायचे. त्यासाठी आता रेसिप्रोकल म्हणजे काय तुम्हाला एक माहिती असेल. रेसिप्रोकल म्हणजे काय असतो? एक्सचा रेसिप्रोकल काय असतो? 1/x असतो. वायचा रेसिप्रोकल काय असतो? 1/y असतो. आणि 1/y चा रेसिप्रोकल काय असतो? y असतो. लक्षात ठेवायचे, वायचा 1/y असतो, एक्सचा 1/x असतो आणि 1/y चा y असतो. म्हणजेच उलटा. म्हणजे तुम्हाला लक्षात आला असेल, त्याचा कळलं तुम्हाला. रेसिप्रोकल हा कळाला असेल तर याच्यानुसार तुम्हाला त्यांच्या वयांची बेरीज काढायची. मी पहिले वय काढून घेतो काय आहे. मग तुम्हाला सपोज कोणाचं करायचंय, मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीनं किशोरचं सपोज करायचंय. मी इथे करतो. लेट द प्रेझेंट एज ऑफ किशोर बी x years. किशोरचं किती आहे? x वर्ष आहे. किशोरचं x असेल तर तुम्हाला विवेकचं भेटून जाईल. म्हणजेच तुम्हाला काय भेटेल? देअरफॉर द एज, प्रेझेंट एज ऑफ विवेक इज काय असणार आहे? x+5. याच्यापेक्षा 5 वर्षांना मोठं, म्हणजेच x+5. आणि या दोघांच्या वयांचा रेसिप्रोकल आपण आता एक बघा, तुम्हाला मी सांगितलं याचा रेसिप्रोकल काय असेल? 1/x. मी ते लिहितो. देअरफॉर द रेसिप्रोकल ऑफ x इज इक्वल टू 1/x and the reciprocal of x+5 is equal to 1/x+5. हे झाले तुमचे रेसिप्रोकल. आणि या रेसिप्रोकलची जी सम आहे, ती सम किती म्हणाले? 1/6 आहे. मग तुम्हाला जी गिवन कंडिशन ती कंडिशन घ्या तुम्ही. फ्रॉम गिवन कंडिशन, त्याची जी कंडिशन आहे ती कंडिशन सम म्हणजेच कोणाचा? हा रेसिप्रोकलचा 1/x प्लस 1/x+5 आणि इज इक्वल टू 1/6. हे तुमची कंडिशन भेटली. याच्यावरून तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक्सची किंमत फाइंड करायची, म्हणजे त्याचे प्रेझेंट इयर्स काढायचे. काय होईल? आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊ आपण. x+5 होईल इथं, प्लस याला मल्टिप्लाय करा म्हणजे x होईल आणि याचा याचा गुणाकार होईल, म्हणजेच x × x+5 आणि 1/6. काहीच होत नाही. आपण अगोदर हे सोडून घेऊ. काय होईल? हा x आहे, म्हणजेच 2x होईल आणि +5 एका ब्रॅकेटमध्ये लिहितो मी याला, आणि याला सोडून घेतलं तरी चालतंय. x² + 5x आणि हा 1/6 ला 1/6. हा फक्त इकडे जाईल आणि हा इकडे जाईल. तिरपा क्रॉस मल्टिप्लिकेशन आपल्याला हा इकडे जाईल, म्हणजे 6 × 2x + 5 इज इक्वल टू, हा 1 न मल्टिप्लाय करा म्हणजे हा जशाला तसा राहील x² आणि +5x. हे फक्त सोडून घेऊ. याने याला मल्टिप्लाय केलं म्हणजेच काय होईल? 6x होईल. 6x होईल. 12x होईल. 12x होईल. याला प्लसचे 30 होतील आणि इज इक्वल टू हा x² आणि हा प्लसचा
5x. फक्त मी ह्या संख्या सगळ्या इकडे घेतो किंवा ह्या संख्या तिकडे घेऊन जाऊ. आपल्याला हा पॉझिटिव्ह पाहिजे म्हणून आपण हे तिकडे नेऊ. म्हणजेच काय होईल एक्स स्क्वेअर प्लस 5x हा जाऊन तिकडं मायनस 12x हा जाऊन तिकडं मायनस 30 इक्वल टू 0. याची बेरीज वजाबाकी होत असते म्हणजेच तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटते. एक्स स्क्वेअर हा मायनस मोठा आहे 12मधून 5 गेले मायनसचे 7x मायनसचे 30 इक्वल टू 0. या पद्धतीने तुमचा हा क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटते आणि हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण आपल्या पद्धतीनं सोडू. बघा काय होते. एक्स स्क्वेअरनं सोडवला. आता फॅक्टर्स पाडायचे. फॅक्टर्स असे पाडायचे त्या -30चे. मी तुम्हाला सांगितलं मायनस असेल त्यावेळेस एक प्लस असतो एक मायनस असतो आणि ॲडिशन केल्याच्या नंतर -7 भेटले पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर 30 भेटले पाहिजे. मग आपल्याला तर जनरली कळतं की 10 गुणिले 30 होत असते आणि इथं मोठी संख्या मायनस आहे म्हणून मायनसचे 10 होतील आणि प्लसचे 3 होतील. मायनसच्या 10मधून +3 गेले तर -7 होतील आणि या दोघांचा मल्टिप्लिकेशन केलं तर मायनसचे 13 होतील. म्हणजेच तुम्हाला इथं एक्स स्क्वेअर मायनसचे 10x प्लसचे 3x आणि -30 इक्वल टू 0. याच्यातून कॉमन काढायचे याच्यातून कॉमन काढायचे. एक्स कॉमन निघल एक्स मायनस 10 उरल प्लसचे 3 काढले तर इथं एक्स मायनस 10 उरल इक्वल टू 0. दोन ब्रॅकेट सारखे भेटले म्हणजेच एक घ्यायचा एक्स मायनस 10 आणि हा उरलेला एक एक्स प्लस 3 आणि इक्वल टू 0. याला सेपरेट करायचे. एक्स मायनस 10 इक्वल टू 0 और एक्स प्लस 3 इक्वल टू 0. कळतं तुम्हाला. मी इथं काढून घेतो. बघा हा जाऊन तिकडं प्लस होईल म्हणजेच एक्स इज इक्वल टू 10 भेटल आणि हा जाऊन तिकडं मायनस होईल और एक्स इज इक्वल टू -3. पण आपल्याला काढायचे काय ते सांगितले. त्यांचे प्रेझेंट वय काढायचे. वय कधी मायनस असतात का नाही. मग इथे लिहिसाल बट एज डज नॉट निगेटिव्ह therefore x इज इक्वल टू 10. एक्स इज इक्वल टू 10 म्हणजेच हे कोणाचं वय आहे ते काढायचे. एक्स कोणाचं वय धरले आपण किशोरचं म्हणजेच किशोरचं वय असेल. therefore द प्रेझेंट एज of Kishore is 10 years and कोणाचं विवेकचं किती आहे and the present age of Vivek is x plus 5 आहे. एक्स प्लस 5 एक्सची किंमत किती घेतली 10 भेटली म्हणजेच +5 होईल. म्हणजेच 10 + 5 म्हणजेच किती व्हायले 15 इयर्स. म्हणजेच तुम्ही लिहू शकता 15 इयर्स. या पद्धतीनं जे किशोरचं आहे ते 10 इयर्स आणि विवेकचं आहे ते 15 इयर्स. या पद्धतीने तुम्हाला हा 4 नंबरचा क्वेश्चन पण सोडवता येईल. आणि आतापर्यंत आपले प्रॅक्टिस सेट 2.6 मधले 4 क्वेश्चन झालेत. बाकीचे क्वेश्चन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तोपर्यंत धन्यवाद.